श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे, याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना. आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलेरा थोडंसं विदर्भच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं, आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी. अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्त्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात. त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शनने याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो. एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं, तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो पाऊस, आता पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठं कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्यासोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं, ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे, असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरा, त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरो आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता, कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं, अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंगमध्ये ड्युटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे,
जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरोसारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया, डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे डायरिया, डिसेंट्री म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पीत राहणं. इव्हन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पीत असतील तर अंगावरचं दूध आईने सतत देत असलं पाहिजे किंवा पाणी जर पीत असतील तर मग त्यांच्यासोबत ORS, इतर नारळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे. जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे? अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर म्हणजे मुख्य म्हणजे शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग, क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठी असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंगमध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलाही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील. तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजूला छोटे बहुत नाले वाहत आहे अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू, विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे तेव्हा शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत? जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतःपूर्वीच काळजी घेणं हे आहे. त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये, शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं प्युराझोलिडिन असेल, ORS असेल, झिंक असेल, ही जी काही महत्त्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरोसिस की याचा साठा त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावामध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जी प्रायमरी औषध आहे, ORS पावडर आहे हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फिवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे.
हे डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे. त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून शासन स्टेट लेवल्सवरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा. मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत. पावसाळ्यात प्रतिकारशक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे, त्याविषयी काय सांगाल? इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकारशक्ती कुठल्याही प्रकारच्या आजाराला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकारशक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून. आणि हे संतुलित जर असेल, बरोबर त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो, तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकारशक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो. श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.